लास्ट लेक्चरमध्ये आपण रिलेशन स्टार्ट केलेलं होतं. त्यामध्ये ऑर्डर पेअर, त्याच्यानंतर कार्टेशियन प्रोडक्ट आणि रिलेशनची बेसिक डेफिनेशन आपण स्टडी केलं होतं. त्यानंतर आपण लास्टला जाता जाता डोमेन, रेंज आणि को डोमेन पण बघितलं होतं. सो डोमेनचा मिनिंग असतो द फर्स्ट सेट ऑफ एलिमेंट्स विच आर इन रिलेशन. रेंजचा मिनिंग असतो द सेकंड सेट ऑफ एलिमेंट्स विच आर इन रिलेशन. आणि को डोमेनचा मिनिंग आहे दिस ऑल द एलिमेंट्स प्रेझेंट इन द सेकंड सेट, म्हणजे रिलेशनमध्ये असो किंवा नसो. ओके, रिलेशनमध्ये काय असणार आहे की सेट ए मधले एलिमेंट्स आणि सेट बी मध्ये एलिमेंट्स यांच्यामध्ये एक प्रॉपर रिलेशन असेल. सो त्यावरती एक काही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करूया. सो सिम्पल बघा, सेम एक्झरसाइजमध्ये क्वेश्चन आहे. राईट द रिलेशन इन रोस्टर फॉर्म. राईट द रिलेशन इन roster form and state its domain and range. State its domain and range. ठीक आहे. सो पहिला क्वेश्चन आता यामध्ये फर्स्ट क्वेश्चन इज R1 is equal to R for relation here, for all values of a a comma a square. दॅट मीन्स हे ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये दिलं आहे तुम्हाला. a comma a square, ओके, राऊंड ब्रॅकेट ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये, सच दॅट a इज प्राईम नंबर लेस दॅन 15. ठीक आहे, हे तुम्हाला दिलेलं आहे. आता हे बघा, तुम्हाला रिलेशन तयार करायचं म्हणजेच रोस्टर फॉर्ममध्ये, म्हणजेच काय ऑर्डर पेअर तयार करायचे बघा ह्या. ओके, आणि त्यांनी ए डिफाईन पण केला. ए कोण आहे? प्राईम नंबर आहे लेस दॅन 15. पहिला नंबर ए आणि दुसरा नंबर काय? त्याच नंबरचा स्क्वेअर आहे, म्हणजे एचा स्क्वेअर. ओके, मग मला सांगा पहिला सेट काय होईल बघा. समजा तुम्ही एला बिलॉंग्स करता, स्मॉल एला, किंवा तुम्ही डायरेक्टही लिहू शकता, त्यात काय अडचण नाही आहे. ठीक आहे, मग ए हे एलिमेंट्स कोणकोणते येतील? ए 2, नंबर 3, लेस दॅन 15, 5, बरोबर. 7, 11. 2, 3, करेक्ट, 5, 7, 11 आणि 13. 13. हो, ठीक आहे. हा झाला ए, म्हणजे हे पहिल्या सेटचे एलिमेंट्स असतील आपले. तुम्ही याला त्या याच्यामध्ये पण लिहू शकता, कोणत्या फॉर्ममध्ये? वेन डायग्रामच्या फॉर्ममध्येही लिहू शकता. ठीक आहे, आणि ए स्क्वेअर हे काय होतील मग? 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, 5चा स्क्वेअर 25, 7चा स्क्वेअर 49, 11चा स्क्वेअर 121 आणि 13चा स्क्वेअर 169. बरोबर. मग तुमचं रिलेशन R1 इज इक्वल टू काय तयार होईल? रोस्टर फॉर्ममध्ये, म्हणजे सगळे एलिमेंट्स लिहायचे आहेत, पण कोणते कसे लिहायचे ते? ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये लिहायचे, म्हणजे ए कॉमा ए स्क्वेअर. म्हणजे ज्यावेळेस A2 आहे त्याचा स्क्वेअर किती? 4. ज्यावेळेस A3 आहे त्याचा स्क्वेअर किती? 9. ज्यावेळेस A5 आहे त्याचा स्क्वेअर किती? 25. ज्यावेळेस A7 आहे त्याचा स्क्वेअर किती? 49. ज्यावेळेस A11 आहे त्याचा स्क्वेअर किती? 121. ज्यावेळेस A13 आहे त्याचा स्क्वेअर किती? 169. करेक्ट. आता आपल्याला काय लिहायचं? यांचं डोमेन आणि रेंज लिहायचं आहे. सो डोमेन म्हणजे काय? फर्स्ट सेट ऑफ एलिमेंट्स, सेटमध्ये लिहायचं त्याला. सो लिहा बघा, पहिले एलिमेंट्स लिहायचे. 2 म्हणजे तुमचा ए लिहायचा आहे, ह्या काय इथं ए लिहिलेला मी, हा तुमचा डोमेन आहे. 2, 3, 5, 7, 11 आणि 13. आणि रेंज काय येईल? रेंज येईल सेकंड सेट ऑफ एलिमेंट, सेकंड एलिमेंट लिहायचे सगळ्यामधले. सो 4, 9, 25, 49, 121 आणि 169. हे झालं आन्सर. समजलंय? 3 मार्काचा क्वेश्चन आहे बघा हा, आणि मला वाटतं खूप सिम्पल आहे. बरोबर. सो असेच आपल्याला पुढचे एक 7-8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, सगळे मी सॉल्व्ह करून देणार आहे तुम्हाला. आता नेक्स्ट, R2 इज इक्वल टू काय दिलं बघा. R2 इज इक्वल टू ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये A, 1/A सच दॅट A लाईज बिटवीन 0 to 5, किंवा A is greater than 0 but less than or equal to 5 and A belongs to natural numbers. आता ऑर्डर पेअरमध्ये कसं आहे, पहिल्यांदा A आणि
त्याचा ऑर्डर पेअरचा सेकंड नंबर हा त्याचा रिसिप्रोकल आहे. 1/a म्हणजे काय रिसिप्रोकल आहे. मला सांगा रे ए काय काय येतील. हे बघा 0पेक्षा ग्रेटर आहे, सो 0 तर येणार नाही आहे, कारण इथं पण तुम्हाला दाखवलंय बघा ए हा 1 2 3 बरोबर 4 5. बरोबर. ए हा आपला नॅचरल नंबरला बिलॉंग करतो. नॅचरल नंबर स्टार्ट होणार आहे 1 पासून. सो 1 2 3 4 5 घ्यायचा करे. येस, कारण हे लेस दॅन ऑर इक्वल टू, सो 5 येईल. आणि त्याचा सेकंड इलेमेंट 1/a. 1चा रिसिप्रोकल 1च, 2चा रिसिप्रोकल 1/2, 3चा रिसिप्रोकल 1/3, 4चा रिसिप्रोकल 1/4 आणि 5चा रिसिप्रोकल 1/5. ठीक आहे. मग रिलेशन R2 ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये काय तयार होईल. ज्यावेळेस 1 आहे त्यावेळेस हा 1/1, 1/1 म्हणजेच 1. ठीक आहे, त्याला 1च लिहा डायरेक्ट. नेक्स्ट ज्यावेळेस 2 आहे ए त्यावेळेस त्याचा रिसिप्रोकल 1/2. 3 आहे 1/3, 4 आहे 1/4 आणि 5 आहे त्यावेळेस 1/5. कम्प्लीट. ओके, मग सांगा डोमेन काय येईल रे. फर्स्ट सेट ऑफ एलिमेंट्स इथं लिहिलेलीच आहे बघा आपण. सांगा 1 2 3 4 5 हा झाला डोमेन. ठीक आहे. रेंज काय येईल. 1 1/2 1/3 1/4 आणि 1/5. कळतं सगळ्यांना. डोमेन म्हणजे फर्स्ट सेट ऑफ एलिमेंट्स, पहिले एलिमेंट लिहायचे बघा रिलेशनमधले. आणि रेंज ह्या रिलेशनमधले म्हणजे ऑर्डर पेअरमधले सेकंडवाले एलिमेंट्स लिहायचे, ते तुमची रेंज आहे. करेक्ट. ओके, नेक्स्ट R3. R3 इज इक्वल टू काय दिलं बघा. R3 ऑर्डर पेअर तुम्हाला तयार करायची x, y च्या फॉर्ममध्ये सच दॅट y इज ग्रेटर दॅन x+1. y हा x+1 पेक्षा ग्रेटर पाहिजे. ठीक आहे. अँड x इज इक्वल टू तुम्हाला दिला 1,2 अँड y इज इक्वल टू तुम्हाला दिला आहे 2 4 6. आता हा क्वेश्चन आहे. तुम्हाला एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये ऑर्डर पेअर तयार करायची. कंडिशन इज मस्ट. कंडिशन काय. वाय हा x+1 पेक्षा ग्रेटर पाहिजे. आता आपल्याकडे एक्सच्या 2च व्हॅल्यू आहे चॉईस करण्यासाठी, 1 आणि 2. बरोबर. आता आन्सर बघा कसं तयार करायचं आहे. जर मी x इज इक्वल टू 1 घेतला, बरोबर, मग आता वायची व्हॅल्यू काय येईल. याच्या तुम्ही बघा एक्सची व्हॅल्यू 1 घेतली, सो हे 1 + 1 2 होईल. म्हणजे त्यावेळेस वायची व्हॅल्यू काय आली पाहिजे 2 पेक्षा ग्रेटर. मग वायमध्ये 2 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू कोणकोणते आहे. 4 आणि 6 आहे. ओके. इफ x इज इक्वल टू 1 देन y इज इक्वल टू 4,6. इफ x इज इक्वल टू 1 इथं असं मग देन y इज इक्वल टू काय येईल. समजलं का बरं. 4,6. रिलेशन काय बघा इथं. वायची व्हॅल्यू तुमची x+1 पेक्षा ग्रेटर पाहिजे. मी x जर 1 घेतला तर 1 + 1 2 होईल. आणि 2 पेक्षा ग्रेटर कोण आहे वायमध्ये. ह्या वायच्या व्हॅल्यूज आहे 2 4 6, त्यापैकी 4 6 ह्या 2 पेक्षा ग्रेटर आहेत. आता जर मी एक्सची व्हॅल्यू 2 घेतली, ओके, मग आता हे किती होईल. 2 + 1 3 होईल. बरोबर, कारण एक्सची व्हॅल्यू नेक्स्ट 2 आहे ना आपली. 2 + 1 3. 3 पेक्षा ग्रेटर कोण आहेत. परत 4 आणि 6. बरोबर. सो देअरफॉर सांगा रे काय होईल मग तुमचं ऑर्डर पेअर तयार. रिलेशन ज्यावेळेस तुमची एक्सची व्हॅल्यू 1 आहे त्यावेळेस वायच्या 2 व्हॅल्यूज आहे 4 आणि 6. म्हणजे कसं लिहायचं त्याला ऑर्डर पेअरमध्ये 1,4 1,6 झालं. 1चं 4 1चं 6. 1चं रिलेशन 4 सोबत पण आहे, 1चं रिलेशन 6 सोबत पण आहे. ज्यावेळेस तुम्ही x2 घेतला त्यावेळेस परत काय येईल 4 आणि 6. बघा रिलेशन सारखं होतं की नाही. 1 + 1 2 2 4 हा 2 पेक्षा मोठा आहे, 6 हा 2 पेक्षा मोठा आहे. 2 + 1 3 4 हा 3 पेक्षा मोठा आहे, 6 हा 3 पेक्षा मोठा आहे. ठीक आहे, समजलं कसं आलं हे. ओके, मग आता मला सांगा डोमेन काय येईल याचा. 1 and 2. 1 आणि 2 फर्स्ट सेट ऑफ एलिमेंट्स. इथं 1 1 आलं बघा, एकदाच लिहायचा असतो. आणि 2 करेक्ट. आणि रेंज 4 6. 4 आणि 6 आलं. जर तुम्हाला कोडोमेन विचारला असता तर काय आला असतं त्याचा. कोडोमेन विचारलेलं नाही बट कोडोमेन जर विचारला असतं तर 2 4 6 आला असता. सेकंड सेट ऑल द एलिमेंट्स इन द सेकंड सेट कोणकोणते 2 4 आणि 6 तो कोडोमेन आला असता. ओके. नेक्स्ट R4.
ऑर्डर पेअर तुम्हाला दिली एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये एक्स कॉमा वाय सच दॅट आता वाय इज इक्वल टू 3x दिला आहे तुम्हाला अँड वाय बिलॉंग्स टू वाय बिलॉंग करतोय 3, 6, 9 आणि 12 अँड एक्स बिलॉंग करतो एका सेटला 1, 2, 3 म्हणजे हा एकच्या व्हॅल्यू समजा ओके आणि होल ब्रॅकेट कम्प्लीट. आता खूप सिंपल आहे बघा एकच्या आपल्याकडे 3 व्हॅल्यूज आहेत एक्स इज इक्वल टू किती आहे 1, 2, 3 समजा सेटच्या फॉर्ममध्ये लिहिलं होतं इथं मी इक्वल टू फॉर्ममध्ये लिहिलं जर एक्स इज इक्वल टू 1 आहे तर वाय कोण आहे हा 3 टाइम्स एक्स आहे 3 टाइम्स मग एक्स इक्वल टू 1 तर वाय किती येईल रे 3 टाइम्स एक्स म्हणजे 3 टाइम्स 1 1 इंटू 3 3 पण तो 3 याच्यामध्ये प्रेझेंट पाहिजे वायमध्ये आहे बरोबर. आता एक्सची व्हॅल्यू 2 आहे सो वायची व्हॅल्यू त्यावेळेस किती येईल 3 टाइम्स एक्स म्हणजे 3 इंटू 2 किती 6 करेक्ट. आणि ज्यावेळेस तुमची एक्सची व्हॅल्यू 3 आहे आता परत 3 टाइम्स 3 इंटू 3 किती 9 पण प्रेझेंट आहे बस हे 3 एलिमेंट येतील बरोबर कारण एकच्या व्हॅल्यू आपल्या संपल्या. मग रिलेशन काय तयार होईल R4 इज इक्वल टू ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये एक्स आणि वाय 1,3 2,6 3,9 हे झालं R4. बोला रे आता डोमेन काय येईल इथं व्हॉट इज अ डोमेन फर्स्ट सेट ऑफ एलिमेंट्स 1, 2, 3. 1, 2 आणि 3. रेंज काय येईल सेकंड सेट ऑफ 3, 6, 9. 3, 6, 9 इथं तुम्हाला कोडोमेन नाही विचारलेला पण जर विचारला असता तर कोडोमेन काय आला असता कोडोमेन ऑल सेकंड सेट ऑफ एलिमेंट्स 3, 6, 9 आणि 12. ओके समजतंय सिंपल आहे असं डिफिकल्ट नाही बघा हे. R5 काय दिला आहे परत एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये एक्स कॉमा वाय सच दॅट एक्स प्लस वाय दोघांची ॲडिशन 3 आली पाहिजे आणि एक्स कॉमा वाय बोथ आर बिलॉंग्स टू द सेट 0, 1, 2, 3 सॉरी ठीक आहे कम्प्लीट सेट. सो सांगा रे मला आपल्याकडं एकच्या व्हॅल्यूज काय आहेत मी अगोदर एकच्या व्हॅल्यू येतो 0, 1, 2 आणि 3 आहे दोघांची ॲडिशन तुमची 3 आली पाहिजे एक्स प्लस वायची ॲडिशन 3. आता एकचा पहिला एलिमेंट 0 आहे 0 मध्ये किती ॲड करावं लागतील ॲडिशन 3 होण्यासाठी 3. 3 आहे ना वाय मध्ये प्रेझेंट येस एक्स आणि वाय मध्ये सेम एलिमेंट आहे सो 3. आता जर एक्स 1 आहे तर वायची व्हॅल्यू ऑब्विसली किती असणार आहे 2. एक्स 2 आहे ॲडिशन 3 होण्यासाठी आहे की नाही जर एक्स 2 आहे तर वायची व्हॅल्यू किती असायला पाहिजे 1 2 + 1 3 आणि जर एक्स 3 आहे तर वायची व्हॅल्यू किती असायला पाहिजे 0 कारण 3 + 0 किती होईल 3 होईल बरोबर. 3 + 0 किती झाला तुमचा 3 झाला देअरफॉर तुमचा R5 काय होईल R5 इज इक्वल टू ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये सांगा 0,3 पहिला बरोबर एक्स ज्यावेळेस 0 त्यावेळेस वाय 3 कारण दोघांची ॲडिशन 3 यायला पाहिजे इथे का बघा 0 + 3 3 1,2 1 + 2 3 त्यानंतर एक्स 2 आहे त्यावेळेस वाय 1 आहे आणि ज्यावेळेस एक्स 3 आहे त्यावेळेस वाय किती आहे 0. ओके हा झाला R5. देअरफॉर सांगा डोमेन काय येईल फर्स्ट सेट ऑफ एलिमेंट 0, 1, 2, 3. 1, 2, 3 आणि रेंज सेकंड सेट ऑफ 3, 2, 1, 0. 3, 2, 1, 0 तुम्ही याला 0, 1, 2, 3 पण लिहू शकता बरं का रे रेंजला असेंडिंग ऑर्डरमध्ये पण त्याला लिहू शकता बोथ आर आन्सर करेक्ट. तुम्ही असं ठेवलं तरी चालेल किंवा असेंडिंग ऑर्डरमध्ये दिलं तरी चालेल. ओके ठीक आहे नेक्स्ट R6 R6 इज इक्वल टू ऑर्डर पेअर दिली तुम्हाला A, B च्या फॉर्ममध्ये सच दॅट A बिलॉंग्स टू नॅचरल नंबर ए हा नॅचरल नंबरला रिप्रेझेंट करतोय आणि A इज लेस दॅन 6 आहे एची व्हॅल्यू तुम्हाला 6 पेक्षा लेस घ्यायची A बिलॉंग्स टू नॅचरल नंबर पण आहे आणि B ची व्हॅल्यू तुम्हाला इक्वल टू 4 दिली इक्वल टू 4 म्हणजे ऑल द टाइम्स तुम्हाला B4 घ्यायचं आहे. मला सांगा रे मग एच्या कोणकोणत्या व्हॅल्यूज पॉसिबल आहे लेस दॅन 6 नॅचरल नंबरमध्ये स्टार्ट करून करू 1 0. नाही नॅचरल नंबर 1 पासून स्टार्ट होतात होल नंबर 0 हे काय A बिलॉंग्स टू काय नॅचरल नंबर्स आहेत ना A बिलॉंग्स टू नॅचरल नंबर सो स्टार्टिंग फ्रॉम 1 2 3 4 5 6 येईल का येस एनीवन 6 येईल का रे A मध्ये नाही.
नाही येणार, कारण ही फक्त लेस दॅन आहे, इक्वल टू नाही इथं साईन, बरोबर. सो लेस दॅन म्हणजे 6 येणार नाही. ठीक आहे. आणि बी ची ऑल द टाइम व्हॅल्यू किती तुमची 4 आहे. बी इज ऑल टाइम 4. कळतंय? ओके. आता आपल्याला लिहायचं रिलेशन. सो R6 रोस्टर फॉर्ममध्ये काय होईल, ऑर्डर पेअरच्या ज्यावेळेस 1 म्हणजे x1 आहे, सॉरी A1 आहे, त्यावेळेस बी किती आहे 4 आहे. 2 4 3 4 आणि 4 4 5 4. ओके. प्रत्येक व्हॅल्यू सोबत कोणाच्या सोबत रिलेशन त्यांचं 4 सोबत आहे. आता समजा इथं तुम्ही जर वेन डायग्राम ड्रॉ करून जर केली तर ती वेन डायग्राम तुमची अशी दिसेल. समजा हे 1 2 3 4 5 आणि सेकंड सेटमध्ये फक्त एकच एलिमेंट आहे 4. ठीक आहे. सो काय होईल, 1चं रिलेशन 4 सोबत, 2चं रिलेशन 4 सोबत, 3चं सुद्धा रिलेशन 4 सोबत, 4चं पण रिलेशन 4 सोबत आणि फायनली 5चं सुद्धा रिलेशन 4 सोबत. सो अशी ती डायग्राम दिसेल बघा. ओके. मग आता मला सांगा यामध्ये डोमेन काय येईल. याला कॉन्स्टंट फंक्शन म्हणतात. फंक्शनमध्ये आपण हेच बघा एक 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 पुढे चालणार. आता जसं 1 2 3 4 5 बरोबर 1 2 3 4 5 आणि रेंज 4. फक्त 4. करेक्ट. ओके. सगळ्यांचं रिलेशन एका सोबत आहे बघा, एकच. म्हणजे तुम्ही एकशे समजा काही जरी व्हॅल्यू घेतली तुमचा आन्सर 4च येत आहे. याचा मिनिंग असतो हे कॉन्स्टंट फंक्शन आहे. ओके. फंक्शन चॅप्टरमध्ये आपण याला परत स्टडी करणारच आहे, हे डोमेन को डोमेन रिलेशन. ओके. हे झालं R6. नेक्स्ट R7. बघा R7 काय दिलाय तुम्हाला, परत ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये दिलंय तुम्हाला A, B सच दॅट A, B बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. आणि तुम्हाला दिलंय A + B हा 6 यायला पाहिजे. ओके. A आणि B हे कोणाला बिलॉंग करतात, परत नॅचरल नंबरला बिलॉंग करतात. आणि दोघांचे ॲडिशन 6 यायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे तुमचा नंबर स्टार्ट करून होणार आहे 1 पासून. जर मी A ची व्हॅल्यू 1 घेतली रे, तर B ची व्हॅल्यू पहिली किती यायला पाहिजे, 5 ॲडिशन 6 होण्यासाठी. ॲडिशन 6 होण्यासाठी रिलेशन काय, A + B 6 आहे ना. करेक्ट. 5. जर मी A ची व्हॅल्यू 2 घेतली तर B किती यायला पाहिजे, 4. A ची व्हॅल्यू 3 घेतली, B किती यायला पाहिजे, 3 A ची व्हॅल्यू 4 घेतली, B किती यायला पाहिजे, 2. 2 A ची व्हॅल्यू 5 घेतली, B किती यायला पाहिजे, 1. 1. आता A ची व्हॅल्यू 6 घेऊ करे मी. जर मी A ची व्हॅल्यू 6 नाही. घेतली तर B ची व्हॅल्यू 0 होईल, आणि 0 हा नॅचरल नंबर नाही आहे. म्हणजे एवढे रिलेशन आपले तयार होतात. म्हणजे रिलेशन R7 काय तयार होईल आपलं, R7 इज इक्वल टू ज्यावेळेस A ची व्हॅल्यू 1 आहे, B ची व्हॅल्यू 5, A ची व्हॅल्यू 2 आहे, B ची व्हॅल्यू 4, ज्यावेळेस A 3 आहे, B 3, ज्यावेळेस A 4 आहे, B 2, आणि ज्यावेळेस A 5 आहे, B 6. म्हणजे 1 4 5 + 1 6 आहे बघा. प्रत्येकाची ॲडिशन 6 येईल इथं ऑर्डर पेअरमध्ये. ठीक आहे. मग मला सांगा रे, डोमेन 1 2 3 4 5 आणि 6 हा झाला डोमेन. रेंज काय होईल, तर डोमेन मध्ये 6 कसं काय येईल. सॉरी 6 चुकून आला तो. 1 2 3 4 5 हा. आणि रेंज काय होईल, 5 4 3 2 आणि 1. ठीक आहे. ॲडिशन 6 व्हायला पाहिजे, त्यानंतर 6 लिहिला गेला माझ्याकडून. पुढचा R8. R8 तुम्हाला दिलाय A, B ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये सच दॅट B इज इक्वल टू A + 2 आहे. ओके. B इज इक्वल टू काय आला पाहिजे, A + 2. त्यानंतर A बिलॉंग्स टू Z म्हणजे इंटीजर. हा इंटीजर आहे. आणि A ची व्हॅल्यू 0 to 5 मध्ये आहे. सो A ची व्हॅल्यू तुम्हाला डिफाईन केली बघा त्यांनी. हे बघा, A ची व्हॅल्यू समजा ज्यावेळेस 0 आहे त्यावेळेस B ची व्हॅल्यू किती येईल रे. हे बघा इथं हे इक्वेशन तुमचं दिलेलं आहे, दिसलं की इक्वेशन. B इज इक्वल टू A + 2 पाहिजे ना, 2 येईल. 2. A ची व्हॅल्यू जर 1 घेतली तर B किती येईल, 1. कसं काय, B म्हणजे B 3. कोण आहे,
A+2 आहे, A+2 1+2 किती होईल 3. ॲडिशन 2 नाही यायला पाहिजे. बी कोण आहे आता A+2 आहे. जी काही ए ची व्हॅल्यू आपण घेतो त्याच्यामध्ये 2 ॲड करायचा आहे. ओके, आता ए जर 2 घेतो तर बी काय येईल बघा ना, 2 + 2 4 4. अवघड नाही रे. ए जर 3 घेतो तर बी किती येईल 3 + 5. 2 5. 5 बरोबर. ए इज इक्वल टू 4 घेतो तर बी किती येईल 4 + 2 6. 6. 6 आता ए 5 घेऊ करे ए बाई इथं ए ची व्हॅल्यू किती आहे 0. अच्छा, रिलेशन असं लिहिलं का, रिलेशन असं आहे ते, म्हणजे इथंचं इनइक्वलिटी साईन असं आहे की तुमचा जो ए तो 0पेक्षा ग्रेटर आहे बट 5पेक्षा स्मॉल आहे असं आहे ते. मग मला सांगा 5 येईल का, नाही येणार कारण नाही. 5पेक्षा स्मॉल झालं. मग हे सो R8 किती येईल सांगा. R8 ऑर्डर पेअर ए कॉमा बी च्या फॉर्ममध्ये आहे. सो ए 0 त्यावेळेस बी 2 1 3 बरोबर ना. सर बट 0-2 नाही येणार ना, कारण 0 पेक्षा मोठी नाही ची व्हॅल्यू. आपण हे 0 घेतलाय का अगोदर. अरे 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 अरे, हे काढून टाका पहिलं काढून टाका. बी ची व्हॅल्यू तुमची A+2 राहील एवढं लक्षात ठेवा फक्त. मग 0 नाही येणार, 0पेक्षा मोठं आहे. हां, माझे कोणते चुकीचं करते. 0पेक्षा मोठी व्हॅल्यू आहे तुमची. इंटिजरमुळं कन्फ्युजन नको करायला, कारण इंटिजर जरी दिला आहे तुम्हाला पण तुम्हाला ए ची रेंज दिली बघा. ए ची रेंज ही 0पेक्षा लार्जर 5पेक्षा स्मॉलर, म्हणजे ए 1 पासूनच स्टार्ट होईल. सो पहिला झाला 1 3, दुसरा झाला 2 4, तिसरी ऑर्डर पेअर झाली 3 5 आणि चौथी ऑर्डर पेअर झाली 4 6. करेक्ट. बोला डोमेन काय येईल 1 2 3 4. 1 2 3 4 1 2 3 4 आणि रेंज 3 4 5 3 6. 4 5 6. 3 4 5 6. करेक्ट. ओके, नेक्स्ट R9. R9 इज इक्वल टू तुम्हाला एक्स कॉमा वायच्या फॉर्ममध्ये दिलं आहे सच दॅट x² + y² इज इक्वल टू 100 आहे. ठीक आहे, आणि एक्स कॉमा वाय बिलॉंग्स टू कॅपिटल डब्ल्यू. कॅपिटल डब्ल्यू म्हणजे होल नंबर्स घ्यायचे. होल नंबर स्टार्ट होतात 0 पासून. आता एक्स आणि वाय आपल्याला असे चॉईस करायचे, दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन किती आली पाहिजे 100 आली पाहिजे. ठीक आहे, हे बघा इथं मी एक छोटासा टेबल तयार करतो. समजा इथं एक्स आहे, इथं वाय आहे आणि दोघांची ॲडिशन आली पाहिजे x² + y² इज इक्वल टू 100 आलं पाहिजे. ठीक आहे ना. हे बघा होल नंबर 0 पासून स्टार्ट करू आपण. जर मी x 0 घेतला, ओके, 0चा स्क्वेअर 0. मग आता y किती घ्यावं लागेल रे तुम्हाला, स्क्वेअरची ॲडिशन 100 साठी 10 घ्यावं लागेल. करेक्ट, कारण 10चा स्क्वेअर किती 100, 0 + 100 किती 100. सो पहिलं झालं. आता समजा मी ची व्हॅल्यू किती घ्यावं लागेल बघा. 1ला नाही येणार, 2ला नाही येणार ना, 3ला नाही, 4ला येईल. 4ला का नाही, 4 चौक 16 नाही येणार, 5ला पण नाही, डायरेक्ट 6. करेक्ट, 6चा स्क्वेअर 36 येतो. याच्यात किती ॲड करावं लागेल 8 बरोबर. मग 8चा स्क्वेअर किती 64 आली का दोघांची ॲडिशन 100. येस आली. पुढचं आता इंटरचेंज होईल डायरेक्ट, आहे का नाही. काहीमध्ये एखादा कोण नाही येणार मध्ये बरोबर. आता डायरेक्टली काय होतील व्हॅल्यूज तुमच्या इंटरचेंज होतील. इंटरचेंज म्हणजे आता x 8 त्यावेळेस y किती 6. 8चा स्क्वेअर 64, yचा स्क्वेअर म्हणजे 6चा स्क्वेअर 36 इज इक्वल टू 100. आणि लास्ट काय होईल, एक्सची व्हॅल्यू तुमची होईल 10, वायची व्हॅल्यू त्यावेळेस किती 0. 10चा स्क्वेअर 100, 0चा स्क्वेअर 0, आन्सर इज 100. बरोबर. मग मला सांगा आता रिलेशन R9 काय तयार होईल. R9 इज इक्वल टू एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये 0 10 0 10 6 8 6 8 बरोबर 8 6 8 10 0. 10 0 बरोबर. सांगा मग डोमेन 0 6 0 6 8 9 8 10. 0 6 8 10 बरोबर. आणि रेंज 10 8 10 6. 8 6 0. 10 8 6 0. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आहे R10.
R10 इज इक्वल टू ऑर्डर पेअर दिली तुम्हाला एक्स कॉमा वायच्या फॉर्ममध्ये सच दॅट आता दिलंय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 25 अँड एक्स कॉमा वाय बिलॉंग्स टू होल नंबर. सो सेम असा टेबल तयार करायचा परत. ओके, आता ॲडिशन किती आली पाहिजे? 25 आली पाहिजे. सो इथं समजा मी घेतला एक्स, इथं घेतला मी वाय, दोघांची ॲडिशन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर किती आली पाहिजे? ही 25. सांगा रे, स्टार्टिंग होल नंबर आहे, स्टार्टिंग कडून करणार तुम्ही 0 पासून. 0चा स्क्वेअर 0, मग ते वाय किती यावं लागेल तुम्हाला? 5. 5चा स्क्वेअर 25, ॲडिशन झाली का 25? सो येस. पुढचा नंबर 1 नाही येणार, 2 नाही, 3. 3चा स्क्वेअर किती रे? 9. आणि वाय किती घ्यावं लागेल तुम्हाला? 4 घ्यावं लागेल, कारण 4चा स्क्वेअर 16. परत दोघांची ॲडिशन 25. आता इंटरचेंज होतील. एक्स 4 त्यावेळेस वाय 3, 16 प्लस 9 25, बरोबर. आणि ज्यावेळेस एक्स तुमचा 5 त्यावेळेस वाय 0. 25 प्लस 0 आन्सर 25. सो देअरफॉर डोमेन, बोला काय येईल डोमेन? सॉरी, अगोदर रिलेशन लिहू आपण. R10 इज इक्वल टू ऑर्डर पेअर एक्स वायच्या फॉर्ममध्ये आहे. सो 0 5 3 4 4 3 आणि लास्ट 5 0, बरोबर. हां, आता सांगा डोमेन काय येईल, बोला. 0 3 4 5. 0 3 4 5, बरोबर. ठीक आहे. आणि रेंज 5 4 3 0. 5 4 3 आणि 0. ठीक आहे. सो करेक्ट आहे. नेक्स्ट R11. R11 दिलाय तुम्हाला एक्स कॉमा वाय such that x comma y such that x plus y is equal to 7. x plus y ची व्हॅल्यू 7, कॉमा x कॉमा y बिलॉंग्स टू एक्स कॉमा वाय बिलॉंग. एक सेट दिलाय तुम्हाला याच्यामध्ये, तो सेट आहे 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. आणि होल ब्रॅकेट कम्प्लीट 1 2 3 4 5, बरं करे. हा, सो हे बघा एक्स आणि वाय. आता तुम्हाला ह्या सेटमधूनच व्हॅल्यू घ्यावं लागतील आणि दोघांची ॲडिशन किती आली पाहिजे? 7 आली पाहिजे. कळतंय? कळतंय ना तुम्हाला? इथूनच व्हॅल्यू घ्यायच्यात ह्या काय म्हणतो आपण त्याला, ह्या सेटमधून. तर दोघांची ॲडिशन 7 आली पाहिजे. सांगा रे, एकची पहिली व्हॅल्यू मला किती घ्यावं लागेल रे 7 येण्यासाठी? 2. बरोबर. एक्सची व्हॅल्यू मला 2 घ्यावं लागेल, त्यावेळेस वाय तुमचा 5 येईल आणि 2 प्लस 5 किती? 7, बरोबर. नेक्स्ट एकची व्हॅल्यू पुढची किती घ्यावं लागेल मला? 3. त्यावेळेस वाय किती होईल? 4, बरोबर. पुढची व्हॅल्यू एक्सची किती घ्यावं लागेल? 4 5. त्यावेळेस वाय 3. इंटरचेंज होईल ना, कारण दोघांचा सेट सेम आहे ना, एक्स आणि वायचा. आणि एक्स 5 त्यावेळेस वाय किती? 2, बरोबर. मग सांगा रिलेशन R11 काय तयार होईल? R11 इज इक्वल टू एक्स वायच्या फॉर्ममध्ये 2 5 3 4 4 3 आणि 5 2, बरोबर आहे. सांगा डोमेन काय येईल रे? 2 3 4 5. 2 3 4 5 आणि रेंज 5 5 4 3 2. 4 3 2. मग याचा कोडोमेन काय येईल विचारायला नाही बघा, बट कोडोमेन काय येईल? कोडोमेन म्हणजे कम्प्लीट सेकंड सेट. पहिला आणि दुसरा सेट सारखाच आहे, मग सेकंड सेट काय येईल? 1 2 3 4 5. हा झाला तुमचा कोडोमेन, बरोबर. ओके. नेक्स्ट R किती? R12. पुढचं एक्झाम्पल
R12 इज इक्वल टू ऑर्डर पेअर आहे A कॉमा B च्या फॉर्ममध्ये सच दॅट A बिलॉंग्स टू नॅचरल नंबर अँड A इज लेस दॅन 5, B इज इक्वल टू 4. आपण एक सॉल्व केलं तर बघा असंच. मला तर हाच क्वेश्चन असाच होता आहे ना तो क्वेश्चन. A इज लेस दॅन 5 आहे. मग मला सांगा रे एच्या काय काय व्हॅल्यूज होतील लेस दॅन 5. A बिलॉंग्स टू नॅचरल नंबर आहे. स्टार्ट करून करू 1 1 1 2 3 2 4 आणि 3 4 5 येईल करे नाही. नाही. करेक्ट, कारण 5 पेक्षा लेस आहे. 1 2 3 4 बरोबर. आणि सगळ्यांसाठी बी किती आहे 4 आहे. मग मला सांगा आता R12 रिलेशन काय तयार होईल 1,4 2,4 3,4 आणि लास्ट 4,4. ओके 1 2 3 4 सगळ्यांचे 4 4. मग डोमेन चला बोला डोमेन 1 1 2 2 3 4 1 2 3 4. रेंज 4. 4 फक्त 4. करेक्ट. ठीक आहे. सो दिज आर द सम एक्झाम्पल्स. एक आता मॉडचा क्वेश्चन आहे बट आपलं फंक्शन चॅप्टर झाल्यावरती आपण तो क्वेश्चन डिस्कस करू. ओके मॉड्युलस फंक्शनवरती एक क्वेश्चन होता याच्यात. सो समजलं का रिलेशनचे क्वेश्चन्स रे 3 मार्काचे क्वेश्चन्स बघा. हे खूप इझी आहेत. ठीक आहे. रिलेशन काय दिलं बघायचं आहे. डोमेन कोडोमेन काढायचं आहे आणि रेंज. कोडोमेन विचारला नव्हता पण तुम्हाला ते विचारू पण शकतात. कोडोमेन पण फाइंड आउट करा म्हणून. काय जास्त अवघड नसतं. तर कोडोमेन रिलेशन रिफ्लेक्सिव्ह सिमेट्रिक आणि ट्रान्सिटिव्ह म्हणजे काय? हां रिलेशनचे टाईप्स आहेत ते आपल्याला डिस्कस करायचे आहेत ना. येस. सो टाईप्स आहेत ते त्यांचे. आता टाईम किती राहिला आपल्याकडं 10 मिनिट्स. माझं ते उद्या घ्यायचं असं डोक्यात होतं टाईप्स ऑफ रिलेशन. सो ठीक आहे. मी अजून रिलेशन्सवर एखादा काही क्वेश्चन असेल तर बघतो. जर नसेल तर मग आपण ते चालू करून देऊ आहे की नाही. तुम्ही टेक्स्टबुकमधले सॉल्व क्वेश्चन्स करा बरं करे. ठीक आहे. रिलेशनवरती काय जास्त अवघड नाही ते मग ते तुम्ही करू शकता. चालेल मग दिस इज द न्यूमेरिकल्स ऑन रिलेशन. आता आपल्याला डिस्कस करायचं टाईप्स ऑफ रिलेशन जे आता साक्षी म्हणली बघा. रिफ्लेक्सिव्ह सिमेट्रिक आणि ट्रान्झिटिव्ह. ठीक. सो एक 10 मिनिट आहे आपल्याकडे टाईम. सो त्या वेळेमध्ये आपण त्याला घेऊया. मी